तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. प्रिया मात्र रडत देवी आईसमोर जाऊन हात जोडून उभं राहते म्हणू लागते की देवी आई बघ न ग, काहीतरी तू कर न ग. आमच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं, पण अचानक कुठून वादळ आलं आणि आमच्या घराला कुणाची नजर लागली काय माहिती. मला तर माहिती होतं ना ग आदित्य दादांचं आणि त्या पारूचं एकमेकावर किती प्रेम होतं, तरीही आईनं त्यांना साथ तर दिली नाही. त्यांच्यावर अनेक संकट आली पण त्यांनी मात्र एकमेकांची साथ अजिबात सोडली नाही. मग बघ न ग, काहीतरी तू चमत्कार कर न ग. आदित्य दादाला काहीच होऊ देऊ नको, त्यांना मात्र सुखरूप घरी पाठव. प्रिया मात्र देवी आईकडे हे सगळं बोलताना खूप रडत असते. तर अहिल्या आणि पारू मात्र ते एक डेड बॉडी बघायची राहिली होती, त्या डेड बॉडी जवळ जातात. त्या दोघींना तर खूपच धक्का बसलेला असतो, कारण की ज्या माणसाची डेड बॉडी असते त्याने आदित्य सारखे सेम ड्रेस घातलेला असतो. ज्यावेळी इन्स्पेक्टर साहेब त्यांना ती डेड बॉडी दाखवता त्यावेळी त्यांना असं समजतं की तो आपला आदित्य नाही. तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव येतो आणि त्या लगेचच बाहेर येतात. बाहेर आल्यावर अहिल्या प्रिया आणि श्रीकांतला आणि प्रीतमला सांगू लागते की तो आपला आदित्य नाहीये. आणि मग त्यानंतर श्रीकांत आणि प्रीतमला तर खूप आनंद होतो, ते देवाचे आभार मानू लागता. पण तेवढ्या वेळामध्ये दिशा आणि दामिनीचा तर मात्र चेहराच पडतो. तेवढ्या वेळात अहिल्या सांगू लागते, इन्स्पेक्टर साहेब आता लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घ्या. आता तर माझी ना खात्री पक्कीच झाली की माझ्या मुलाला काहीच झालेलं नाही. आणि मग त्यानंतर अहिल्याचं तसं ऐकल्याच्या नंतर पोलिसही मात्र त्यांच्या कामाला सुरुवात करता. मग त्यानंतर प्रीतम प्रियाला म्हणू लागतो की चल ग पारू, मी तुला न घरी नेऊन सोडतो. पण त्यावेळी पारू म्हणू लागते की नाही प्रीतम सर, तुम्ही देवी आईसोबत थांबा, त्यांच्यासोबत राहणं आता खूप गरजेचं आहे. मी आता काय करते, आदित्य सरांचा शोध घेते. त्यानंतर ते सगळेजण घरी येतात. दुसरीकडे पारू मात्र रेल्वे स्टेशनवर जाते. तिथं प्रत्येक माणसाला आदित्यचा फोटो दाखवत विचारू लागते की यांना तुम्ही कुठं बघितलं आहे का. आणि मग त्यानंतर दुसरीकडे अहिल्या मात्र घरी आल्यावर देवीसमोर हात जोडून उभं राहते. म्हणू लागते की देवी आई, खरं तर ना बरं झालं त्या डेड बॉडीमध्ये माझा आदित्य नव्हता. खरं तर मला खात्री आहे की तू माझ्या आदित्यला काहीच होणार नाही, पण देवी आई टाक न ग माझ्या मुलाला माझ्या पदरामध्ये. आणि दुसरीकडे पारू मात्र सगळीकडे भटकत आदित्यचा शोध घेत असते, पण तिला मात्र आदित्यचा शोध लागत नसतो. तीही खूप दमलेली असते. दुसरीकडे अहिल्या देवीला म्हणू लागते, देवी आई जोपर्यंत माझा मुलगा मला सापडत नाही आणि तो घरी येत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या इथं दरबारामधून अजिबात हलणार नाही. आणि मग त्यानंतर अहिल्या मात्र तिथून उठत नाही आणि मग त्यानंतर ती डायरेक्टली देवीला पाण्यातही ठेवत असते. दुसरीकडे तो आदित्यच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्याचा तो आदित्यचा बॉस आणि त्याचा तो कलिक तिथं समोरासमोर बसलेले असतात. तो कलिक त्याच्या त्या बॉसला सांगू लागतो की खरं तर साहेब, त्या आदित्यनं आता त्याचा खूप मोठा अपघात झालाय. मला तर वाटतं तो आता मेला, तो कधीच परत ऑफिसमध्ये येणार नाही. तो तर जाम खुश असतो. पण मात्र त्या दोघांचं बोलणं चालू असताना नेमकं तेवढ्याच वेळामध्ये पारू तिथे येते. मग पारू मात्र स्वतःची ओळख त्यांना सांगत असते आणि त्यांना विचारू लागते, खरं तर साहेब तुम्हाला माहिती आहे का आदित्य सर नेमकं चेन्नईला कोणत्या ठिकाणी जाणार होते आणि त्यांचं काय काम होतं. पण मात्र तो आदित्यचा बॉस पारूला म्हणू लागतो, खरं तर ना तो त्याच्या पर्सनल कामासाठी चेन्नईला गेला होता. तो काय आमचं काम वगैरे करायला गेला नव्हता, म्हणून आम्हाला काहीच माहिती नाही तो कुठे आहे आणि कुठे नाही. आणि मग त्यानंतर आदित्यचा बॉस असाही म्हणू लागतो, काय ग तुला जर असं वाटत असेल ना की आदित्य गेलाय आणि तो म्हणजे आमच्या कंपनीमध्ये कामाला होता म्हणून तू इकडं आली, पण आम्ही काय तुम्हाला नुकसान भरपाई अजिबात देणार नाही बरं का. मग ते बॉसचं तसं बोलणं ऐकून पारू तर खूपच चिडते आणि डायरेक्टली त्याच्या कानाखाली लावून देते. म्हणू लागते, काय रे तू स्वतःला काय समजतोस, मी काय इथं माझा नवरा गेलाय म्हणून तुझ्याकडून नुकसान भरपाई घ्यायला आले का. असं अजिबात नाही, मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला काहीच झालेलं नाही आणि ते सुखरूपपणे घरी पण येणार आहे. मी फक्त तुला विचारायला आले की ते नेमकं कुठे जाणार होते. तुला जर माहिती माहीत नसेल तर नाही म्हणून टाकणं, इतकं बाकीचं कशाला बोलतोय. आणि मग त्यावेळी पारूच्या बोलल्याने तो बॉस तर खूपच घाबरून जातो आणि म्हणू लागतो की नाही मला काहीच माहिती नाही आदित्य नेमकं कुठे जाणार होता म्हणून. मग तो बॉस मात्र घाबरून त्या एम्प्लॉयला सांगत असतो की या बाईला ना सगळी काही माहिती सांग. आणि तो तर घाबरून तिथून उठूनही जातो. पण मात्र तो आदित्यचा कलिक असतो ना, तो पारूला सगळी काही माहिती सांगतो आणि ती माहिती घेऊन पारू नेमकं मात्र त्या ऑफिसच्या बाहेर पडते. दुसरीकडे प्रीतम मात्र आदित्यच्या फोटोकडे बघत रडत असतो. म्हणू लागतो, दादा खरं तर ना माझ्याकडूनच खूप मोठी चुकी झाली आहे. खरं तर ना मी तुझ्यासोबतच घर सोडून यायला हवं होतं, कारण की आज तू एकटा चेन्नईला गेलाच नसता आणि इतका मोठा अपघात झालाच नसता. पण प्रीतमचं मात्र नेमकं बोलणं चालू असताना प्रिया तिथे येते. प्रीतमची समजूत काढण्याचा ती खूप प्रयत्न करत असते.
मग त्यानंतर प्रीतम म्हणू लागतो, बघ ना ग प्रिया, आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं, अचानक कुठून वादळ आलं आणि कुठून नाही. बघ ना ग, सगळं विस्कटून गेलं आहे. बघ ना ग, माझ्या दादामुळे ना माझ्या घरालाही अर्थ नाही आणि माझ्या आयुष्याला नाही. माझा दादा परत येईल ना ग. त्यावेळी प्रिया म्हणू लागते की प्रीतम, तुम्ही असं खचून अजिबात जाऊ नका आणि असा निगेटिव्ह विचार तर करूच नका. आदित्य दादा सुखरूप आहे आणि ते लवकरात लवकर घरी पण येणार आहे. दुसरीकडे पारूला जी काही माहिती मिळालेली असती, पारू मात्र आदित्य ज्याला भेटण्यासाठी चेन्नईला जाणार होता त्याला फोन करते. पारू विचारू लागते, काय आदित्य सर तुमच्याकडे आले आहेत का? पण त्यावेळी आदित्य ज्याला भेटायला जाणार होता ते सांगू लागता, खरं तर ना आदित्य किर्लोस्कर आम्हाला येणार होते, पण मात्र ते काही इकडे आलेच नाही. आम्हाला असं समजलं की इकडे येताना चेन्नईच्या गाडीचा ना खूप मोठा अपघात झाला आहे. मग पारू त्यांना म्हणू लागते, खरं तर ना साहेब, जर आदित्य सर तिकडे आले ना तर मला लवकरात लवकर कळवा बरं का. त्यावेळी तो साहेब हो म्हणतो. पारू मात्र फोन ठेवून देते आणि मग घरी जाण्यासाठी निघत असते. पण पारू मात्र तिथून जातानाच तिला मात्र एका दुकानामध्ये टीव्ही चालू दिसते. त्या टीव्हीवर अशी न्यूज चालू राहते की सगळे हॉस्पिटल बाबाच्याच गोष्टी चालू राहतात आणि त्यावेळी पारू मात्र तिथं बघत असते आणि तिला मात्र त्या टीव्हीवर ना डायरेक्टली आदित्य सुखरूप दिसतो. तिला तर खूपच आनंद होतो. पारू तर त्यावेळी डायरेक्टली देवाचे आभारही मानू लागते आणि मग ती गडबडीनेच प्रीतमला फोन करते. प्रीतमला फोन केल्याच्या नंतर प्रीतम ही घाई गडबडीने फोन घेतो. त्याला वाटत असतं आता तिकडे नेमकं काय झालं असेल. पण पारू सांगू लागते की प्रीतम सर, काळजीच करू नका, आपले आदित्य सर सापडले. मी आत्ताच त्यांना टीव्हीवरती बघितलं आहे आणि ते सुखरूप आहेत. आणि मग त्यानंतर प्रीतमलाही कळत नसतं की नेमकं आता इतके दिवस झाले पोलीस लोक शोध घेता आणि पारूला दादा अचानक असा टीव्हीवर का दिसला असेल. त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो की खरं तर पारू, तो आदित्य दादाच आहे ना, तू व्यवस्थित बघितलंय का? त्यावेळी पारू म्हणते, हो प्रीतम सर, मी माझ्या डोळ्याने व्यवस्थित बघितलं आहे. मग त्यानंतर पारू प्रीतमला म्हणू लागते की प्रीतम सर, आता तुम्ही कुठलाही विचार न करता लवकरात लवकर जा आणि आदित्य सर कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ना ते हॉस्पिटल शोधून काढा. आणि मग त्यानंतर प्रीतम हो म्हणतो आणि तो फोन ठेवून देत असतो. मग पारू तिथेच थांबते की ती प्रीतमच्या कॉलची वाट बघत बसलेली असते. तिला असं वाटत असतं की प्रीतमचा कॉल आला ना की ती लगेचच त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आदित्यला भेटेल. त्यानंतर थोड्याच वेळात प्रीतमचा कॉल येतो. प्रीतम सांगू लागतो, खरं तर पारू ना, आपला आदित्य दादा विकास हॉस्पिटलमध्ये आहे, आता तू लवकरात लवकर तिथे जा, मीही येतो. त्यानंतर इकडे प्रीतम ही घराच्या बाहेर पडतो. प्रिया मात्र अहिल्याकडे जाते. अहिल्या मात्र देवीसमोरच बसलेली असते आणि अहिल्याला ती आनंदाची बातमी सांगत असते. मग अहिल्या तर खूपच खुश होते आणि ती डायरेक्टली देवाचे आभारही मानू लागते. आणि मग त्यानंतर अहिल्याही तिकडे जाण्यासाठी निघत असते. आणि त्यानंतर मग प्रिया त्या देवीला पाण्यातून बाहेरही काढते. दुसरीकडे पारू मात्र त्या हॉस्पिटलच्या बाहेर गेलेली असते. मग त्यावेळी पारू मात्र आदित्यच्या बाबतीत सगळीकडे चौकशी करू लागते, पण मात्र तिला कुणीच काही सांगत नसतं आणि तिला आताही जाऊ देत नसते. पारू मात्र लपून छपून आतमध्ये जाते आणि आदित्यला तसं सुखरूप बघून तिला तर खूप आनंद होत असतो. मग त्यानंतर पारू मात्र धावतच आदित्यकडे पळत जाते, पण तेवढ्या वेळामध्ये आदित्य बेशुद्ध असतो. त्यावेळी पारू त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करते. म्हणू लागते, आदित्य सर काय झालं आहे, मी आले आहे ना आता तुमच्याकडे, तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही. दुसरीकडे प्रीतम ही हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. पोलीस मात्र प्रीतमचीच वाट बघत असतात. त्याला सांगू लागतात, खरं तर ना आम्ही तुम्हाला सांगणारच होतो की आदित्य सर इथेच आहे म्हणून. आणि मग पोलीस त्यांना स्वतःहून घेऊन प्रीतमला आदित्यकडे घेऊन येत असतात. आणि जेवढ्या वेळामध्ये प्रीतम पारू आणि आदित्यला जवळ बघितल्याच्या नंतर त्याच्यात डायरेक्टली जीवात जीवच येतो. आणि मग प्रीतम ही आदित्यला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तेवढ्याच वेळामध्ये डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर विचारू लागतात, तुम्ही कोण आहात यांचे? त्यावेळी प्रीतम आणि पारू त्यांची ओळख सांगतात. त्यावेळी डॉक्टर म्हणू लागतात, बरं झालं तुम्ही आलात, कारण की आदित्यची आयडेंटिफाय करायला कुणीच नव्हतं. त्यावेळी डॉक्टर सांगू लागतात, खरं तर ना यांच्या डोक्याला ना खूप मार लागलेला आहे, खूप दुखापत झाली, त्यामुळे ते अजूनही शुद्धीवर आलेच नाही. आता डॉक्टरचं बोलणं ऐकून प्रीतम आणि पारू थोडेसे काळजीतच पडता. मग तेवढ्याच वेळात दामिनी येते. दामिनी म्हणू लागते, बापरे आदित्य तू सुखरूप आहे ना, मला तर खूप भारी वाटतंय. आता ना मी तुझी इथून पुढे खरंच खूप काळजी घेणार आहे. त्यावेळी पारू म्हणला, दामिनी मॅडम तुम्ही काय बोलताय? त्यांची काळजी घेण्यासाठी ना त्यांची बायको अजून खंबीर आहे. त्यावेळी दामिनी म्हणू लागते, काय ग, तू काय आमच्या आदित्यची काळजी घेणार आहे? तुझ्यामुळेच त्याची ही सगळी अवस्था झाली. आणि मग त्या दोघीजणी हॉस्पिटलमध्येच वाद घालायला सुरुवात करता. तेवढ्याच वेळात श्रीकांत आणि अहिल्याही हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर त्यांना सांगू लागता की आदित्य सरावर ना चांगले उपचार चालू आहे, ते लवकरात लवकर शुद्धीवर येतील. त्यावेळी श्रीकांत आणि अहिल्या हो म्हणता, पण पारू मात्र लगेचच अहिल्याकडे जाते. म्हणू लागते की देवी आई, खरं तर ना आदित्य सरांची काळजी घेण्याचा अधिकार मलाच आहे ना? पण त्यावेळी अहिल्या म्हणते, हो मी त्याची आई आहे, मला चांगलंच माहिती आहे की तू त्याची काळजी कशी घेऊ शकते म्हणून.
तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. त्यावेळी पारूनं अहिल्याचं ऐकायला काही तयारच नसते, पण नाईलाजाने मग अहिल्या पारूवर हातच उचलते. त्यावेळी श्रीकांत अहिल्याला समजवत असतो, पारू तर रडायलाच लागते. पण तेवढ्या वेळात काय होतं की आदित्यही शुद्धीवर येतो. जसा आदित्य शुद्धीवर आला तसा तो स्टार्टिंगला अहिल्यालाच आवाज देतो. अहिल्या धावतच त्याच्याकडे जाते आणि मग त्यावेळी तर दामिनी हे सगळं आश्चर्याने बघू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.